सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा शिक्षक संजय जाधव यांचा देशभर गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात सहभाग दिसून आलाय। वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात बदली होऊन आलेले संजय जाधव हे प्राथमिक शिक्षक वारंवार गैरहजर राहणे, आपल्या ठिकाणी पर्यायी खासगी शिक्षक नेमणे या बाबी त्यांच्याकडून वारंवार झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले। या अनुषंगाने पुनश्च शिक्षण विभागातील अंगचोरी उघडकीस आलेली असून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांच्या भविष्यासोबत छेडछाड करणे हे योग्य नाही। या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत। शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी नेमके काय करतात? नेमणुकीच्या ठिकाणी शिक्षक राहतात का? नेमणूक असलेले शिक्षक वर्गावरती असतात का? प्राथमिक व माध्यमिक विभागात खासगी शिक्षक नेमून दांड्या मारणारे शिक्षक उर्वरित वेळेत काय करतात? दोन्ही विभागातील कार्यरत असलेल्या कार्यक्षेत्रात खासगी शिकवणी घेतात का? असतील तर कोणत्या अधिकारात? सोयीच्या नेमणुकीकरिता जोडलेली कागदपत्रे, उदाहरणार्थ मेडिकल सर्टिफिकेट, आंतर दाखले, कौटुंबिक कारणे याची उलट तपासणी व्हावी। सर्रासपणे खोट्या कागदपत्रांचा वापर करून बदली करून घेणे हे प्रकार दिसून येतात। हजेरी पुस्तक, दप्तर तपासणी, विद्यार्थ्यांची किंवा ग्रामस्थांची प्रतिक्रिया इत्यादी बाबींची तपासणी व्हावी। तरी आपण तात्काळ जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची तपासणी करावी। संजय जाधव यांच्यासारखे प्रकार निदर्शनास आल्यास आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा स्तरावर आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडकडून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम यांना देण्यात आले।